नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची पहिली यादी जाहीर करण्याबाबतची पत्रकार परिषद पार पडली. मित्रांनो, कालच सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. ठरल्याप्रमाणे आज दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहितीही देण्यात आली. मित्रांनो, शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या याद्या एकाच वेळी न येता टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच पत्रकार परिषदेत योजनेच्या पहिल्या यादीचे अधिकृत अनावरण सुद्धा करण्यात आले. पण मित्रांनो, या ठिकाणी एक बाब मात्र थोडीशी निराशाजनक आणि खेदाची ठरली. गेल्या अनेक दिवसापासून या पहिल्या यादीचा खूप मोठा गाजावाजा होत होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होते की पहिल्याच यादीत आपलं नाव येईल. मात्र आजच्या पहिल्या यादीत संपूर्ण राज्यातून केवळ 533 शेतकऱ्यांचीच नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. कदाचित शासनाने ही पहिली यादी एक पायलट रन किंवा प्रणालीची तांत्रिक चाचणी म्हणून जाहीर केली असावी, जेणेकरून पुढच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 533 शेतकऱ्यांची यादी सध्या तरी तुम्हाला कोणत्याही पब्लिक पोर्टलवर किंवा ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार नाही. मित्रांनो, ही यादी थेट संबंधित बँकांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊनच याबद्दलची माहिती मिळू शकेल. मित्रांनो, सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत असेही स्पष्ट केले आहे की पुढील मोठी यादी ही येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाशित केली जाईल. ज्या 533 शेतकऱ्यांची नावे या पहिल्या यादीत आलेली आहेत, त्यांना आता पुढची आणि सर्वात महत्त्वाची पायरी पार पाडायची आहे, ती म्हणजे आधार प्रमाणीकरण. मित्रांनो, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रात जाऊन ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे. त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नाव या पहिल्या यादीत नाही, त्यांनी अजिबात घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याचे कारण नाही. शासनाच्या म्हणण्यानुसार पुढील याद्या लवकरच येतील. त्यामुळे आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा. जशी पुढची यादी प्रकाशित होईल किंवा कर्जमाफीबाबत कोणतीही नवीन अपडेट येईल, तशी ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचवेल. तर मित्रांनो, ही एक छोटी अत्यंत महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तसंच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. Facebook किंवा Instagramवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की लाईक करा आणि फॉलो सुद्धा करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.